नमस्कार मंडळी. तर आज आपण पुण्यामधील फेमस अशी शाही मस्तानी बनवून तयार करणार आहोत मँगो फ्लेवरमध्ये. तर त्यासाठी मी फ्रेश असा मस्त पिकलेला मँगो घेतला आहे. तर चला स्टार्ट करूया. तर मँगो आहे तो आपल्याला स्वच्छ धुवून सुक्या कापडाने कोरडा करून घ्यायचा आहे, स्वच्छ असा पुसून घ्यायचा आहे. आणि यामध्ये जे पण इंग्रेडियंट्स मी वापरलेले आहेत, म्हणजे याच्यामध्ये व्हॅनिला आईस्क्रीम यूज होतं, टुटी फ्रुटी यूज होते. तर ह्या सगळ्या गोष्टी मी घरी बनवलेल्या आहेत. याचे जे व्हिडिओ आहेत ते ऑलरेडी मी आपल्या चॅनलवर पोस्ट केलेत. त्यांची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन, नक्की जाऊन चेक करा. तर बघू शकता आपल्याला आता हा आंबा आहे तो कट करून घ्यायचा आहे. खूप मस्त ज्युसी आणि गोड आंबा आहे हा. तर याच्यातला आपल्याला सिंपली गर काढून घ्यायचा आहे. तर दोन्ही साईडून मी व्यवस्थित कट करून घेतलं आहे आणि चमच्याच्या साहाय्याने आपल्याला असा गोल चमचा फिरवून आतला गर काढून घ्यायचा आहे. आणि डेकोरेट करण्यासाठी जर चौकोनी पीस हवे असतील तर असं चौकोनीमध्ये कट द्यायचे आधी सुरीने, आणि मग अशी प्रोसेस सेम करायची की आपल्याला मस्त असे चौकोनी पीस मिळून जातात. तर हा सगळा गर आहे तो एका मोठ्या मिक्सरच्या जारमध्ये मी कलेक्ट केला आहे, कारण आपल्याला याचा असा स्मूथ असा ज्यूस बनवून घ्यायचा आहे. तर या गरामध्ये मी 1 कप नॉर्मल टेम्परेचरचं म्हशीचं फुल फॅट दूध घेतलं आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही कच्चं दूध घेतलात तरी चालेल, त्यानेही मस्त टेस्ट येते. आता याच्यामध्ये आपल्याला साखर घालायची आहे. आंबा बऱ्यापैकी गोड होता त्यामुळे मी 2 टेबलस्पून साखर घातलेली आहे. खूप जास्त साखर घालायची गरज वाटली नाही मला इथे. तुम्ही आंब्याच्या गोडीप्रमाणे साखरेचं प्रमाण कमी जास्त करू शकता. आता आपल्याला याची स्मूथ अशी पेस्ट, म्हणजे स्मूथ असं ज्यूस बनवून तयार करून घ्यायचं आहे. मँगो मिल्कशेक म्हणू शकता तुम्ही. मस्तानीचा हाच बेस असतो, याच्यावरती आपल्याला मस्तानी बनवायची आहे. तर जो बेस आहे तो आपला तयार झालेला आहे. तर आता मी इथे एक काचेचा ग्लास घेतलेला आहे. घरी जो तुमच्याकडे अवेलेबल आहे तो ग्लास तुम्ही घेऊ शकता. आणि आता आपल्याला 1/4 ग्लास भरेल इतका जो आपण बेस तयार करून घेतला होता स्मूथ, तो याच्यामध्ये घालायचा आहे. तो 1/4 भरल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला ड्रायफ्रूटचे तुकडे घालायचे आहेत. मी ते बदाम कट करून घेतले. तुम्ही कोणतेही ड्रायफ्रूट्स तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता. ड्रायफ्रूट्स घातल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये टुटी फ्रुटी घालायची आहे. तर बेसिक बेस आहे तो मस्तानीचा तयार झाला आहे. आता आपल्याला याच्यामध्ये व्हॅनिला आईस्क्रीम घालायचं आहे 1 स्कूप. तर मी ते घरी बनवलेलं घेतलं आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही मार्केटचं घेतला तरी चालेल. पण हे तुम्ही बघू शकता किती छान क्रीमी तयार झालेलं आहे. एकदम सोप्या पद्धतीत तयार होतं. नक्की याची लिंक आहे ती चेक करा. आता आपल्याला पाऊण ग्लास भरेल इतका आपल्याला याच्यामध्ये जो बेस आपला आहे तो घालायचा आहे. आणि याच्यावरती आपल्याला 1 किंवा 2 स्कूप जसं तुम्हाला आवडेल तसं याच्यामध्ये व्हॅनिला आईस्क्रीम घालायचं आहे. मी 2 स्कूप घातलं, पण ग्लास आहे तो ओव्हरफ्लो झाला. पण चवीला खरंच खूप छान झालं होतं. वरून मी पुन्हा टुटी फ्रुटी आणि ड्रायफ्रूट्सने याला गार्निश केलं आहे. सोबतच 1 ते 2 आपल्याला जे मँगोचे तुकडे आहेत ते ठेवायचे आहेत छान दिसण्यासाठी. आणि आपली मस्तानी बनवून तयार झालेली आहे. एकदम मस्त अप्रतिम लागते. घरी नक्की ट्राय करा. त्यातले जे इंग्रेडियंट्स आहेत ते घरी बनवलेले आहेत, त्यामुळे ही पूर्ण मस्तानी आहे ती होममेड तयार झालेली आहे, पूर्ण आपल्या डोळ्यासमोर कोणत्याही केमिकलशिवाय. तर ही रेसिपी नक्की घरी ट्राय करा. आवडली तर लाईक करा, शेअर करा. माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, म्हणजेच अशा नवनवीन रेसिपीज तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. आणि माझ्या मोटिवेशनसाठी एक कमेंट करा. आणि अशाच रेसिपींसोबत भेटू. बाय बाय.